मिरजेतील ब्राह्मणपुरी येथील कृष्णेश्वर अपार्टमेंटमध्ये राहणारे ज्योतिषाचार्य हरिभाऊ रामचंद्र जोशी यांच्या फ्लॅटमध्ये ज्योतिष सांगण्याच्या बहाण्याने प्रवेश करून त्यांची पत्नी पद्मा हरिभाऊ जोशी यांचे तोंड दाबून गळ्यातील 4.5 तोळ्यांचे गंठण चोरट्यांनी लंपास केले। मंगळवारी भर दुपारी 2:30च्या दरम्यान हा सदर प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। चोरटे हे 4 चाकी गाडीतून आल्याची प्राथमिक माहिती मिळाली। मिरजेतील ब्राह्मणपुरी येथील कृष्णेश्वर अपार्टमेंटमध्ये ज्योतिषाचार्य हरिभाऊ रामचंद्र जोशी हे वृद्ध पती पत्नी दोघेच फ्लॅटमध्ये राहतात। ते ज्योतिष सांगत असल्यामुळे अनेक लोक त्यांच्या घरी येत असतात। सदर चोरट्यांनी सोमवारी रात्री 8 वाजता त्यांच्या घरी येऊन रेकी केली होती। दोन्ही चोरट्यांनी घरात येऊन आमचे पैसे हरवले आहेत ते परत मिळतील का तसेच स्वतःच्या भविष्याविषयी माहिती विचारली। या ठिकाणी दोघेच वृद्ध दाम्पत्य राहत असल्याची माहिती घेतली। त्यानंतर मंगळवारी दुपारी 2:30 वाजता 4 जण पुन्हा 4 चाकी गाडीतून आले। यावेळी दोघे जण गाडीत बसले होते। अन्य दोघे जण अपार्टमेंटमध्ये गेले। त्यांनी अन्य घरांना बाहेरून कड्या लावल्या। त्यावेळी त्यांनी जोशी यांच्या घराची बेल वाजवली। त्यांच्या पत्नी पद्मा जोशी यांनी कडी उघडली। कडी उघडताच एकाने जोशी यांचे तोंड दाबले तर दुसऱ्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 4.5 तोळ्याचे गंठण हिसडा मारून हिसकावले। यावेळी जोशींनी आरडाओरडा केला मात्र चोरट्यांनी ते पळ काढला। या घटनेची माहिती समजता मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली। परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचा प्रयत्न केला मात्र उच्चभ्रू असणाऱ्या ब्राह्मणपुरी परिसरात रस्त्यावर पोलिसांच्या सोयीसाठी एकही सीसीटीव्ही कॅमेरा बसवला नव्हता। त्यामुळे पोलिसांना तपासात अडचणी निर्माण होत होत्या। रात्री उशिरापर्यंत याबाबत मिरज शहर पोलिसात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते। माझं नाव पद्मा जोशी। माझ्या तोंड दाबून मंगळसूत्र 4.5 तोळ्याचे किती वाजता? 2:30 वाजता। नमस्कार, मी ओंकार शुक्ल, मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे। इथे ब्राह्मणपुरी भागात गजानन मंगल कार्यालयाच्या मागच्या बाजूला इथे श्री हरिभाऊ जोशी आणि सौ पद्मा जोशी या ठिकाणी इथे राहतात। हरिभाऊ जोशी हे ज्योतिषाचार्य आहेत आणि त्यांच्या घरी आज दुपारी 2 ते 3च्या दरम्यान काही 2-3 लोकं आली ज्योतिष विचारायच्या बहाण्यानं आणि दरवाजा उघडून पद्मा जोशी यांच्या गळ्यातलं 4.5 तोळ्याचं गंठण हे तोंड दाबून हिसकावून नेलेलं आहे। पोलीस स्टेशनला आम्ही रितसर कंप्लेंट करायला लागलो आहे। पोलीस येऊन इथे पाहणी करून गेलेत परंतु ब्राह्मणपुरीत अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या चोऱ्या सारख्या व्हायला लागल्यात। 3-4 महिन्यापूर्वी सुद्धा शिवाजी रोडवरती देशपांडे यांच्या घरात सुद्धा दुसऱ्या मजल्यावरती घरात येऊन असंच मंगळसूत्र देशपांडे यांच्या घरातनं गेलं होतं। या चोऱ्या अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायला लागल्या। या थांबणं गरजेचं आहे।